स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम अभिवादन। त्याचबरोबर भारतरत्न राष्ट्रऋषी नानाजी देशमुख आणि माजी आमदार कैलासवासी शांताराम कमळकर या स्पर्शानं ही भूमी पावन झाली आहे। या दोन्ही नेत्यांना सुद्धा स्मरण। आजच्या प्रसंगी गेल्या 7 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री हे आज आपल्या हिंगोली शहरात आले। मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस आमचा पोळ्याचा सण असा मोठा सण होता, तरी सुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित झाला होता साहेबांच्या स्वागतासाठी। आजही मोठ्या संख्येनं आपण आलात। ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या शेजारच्या विधानसभेच्या आमदार आणि राज्याच्या मंत्री मेघनाताई बोर्डीकर, मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष घुगे साहेब, माजी आमदार रामरावजी ओडकोते साहेब, सर्व बाबारावजी बांगर साहेब आणि सर्व नेते मंडळी मित्र, आज आपल्या जिल्ह्यात आदरणीय मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत। आपण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या हिंगोली विधानसभेचा विकास 2014 नंतर एवढा झपाट्याने साहेबांच्या माध्यमातून आहे त्याला कधी गेल्या 50 वर्षाचा होता। तो बॅकलॉग आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून भरून निघण्याचं काम त्यांनी केलं आहे। तरी सुद्धा सर आपण इथं आले तर आम्ही काहीतरी मागितलं पाहिजे, म्हणून आजच्या प्रसंगी आमच्या जिल्ह्याचा सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात मी आपल्याला विनंती करतो की जिल्ह्याचा डीपी प्लॅन तयार करून आम्हाला जिथं जिथं धरणं लागतात तिथं धरणं झाले पाहिजेत, आपण दिले पाहिजेत। त्याचबरोबर येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरण, येलदरी धरण आमच्या जिल्ह्यात आहे, पण त्याचं पाणी सर्व नांदेड, वसमत, परभणी या भागात जाते, म्हणून तोही एक डाव्या कालव्याचा तो एक विषय आपण घ्यावा अशी विनंती आहे। त्याचबरोबर राष्ट्रसंत नामदेव महाराज जन्मस्थान आमचं नरसी नामदेव आहे। त्याचबरोबर आमच्या इथं जलेश्वराचं एक खूप मोठं मंदिर आहे। मी आपल्याला वारंवार सांगितलं आहे की 48 एकरावर आमच्या महाराष्ट्रात एकाही शहरात 48 एकरावर हे तलाव नाही, एवढा तलाव आमच्याकडे आहे हैदराबाद सारखा। मी आपल्याला आठवण असेल तुम्हाला मला हैदराबाद करायचं का हिंगोलीचा असं आपण बोलले होते, तरी सुद्धा आपण आम्हाला 25-30 कोटी रुपये त्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी दिले आणि खूप मोठ्या प्रमाणात काम सुद्धा झालं। आमच्या हिंगोलीकरांची शान त्या तलावामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचबरोबर आज आपण जे भूमिपूजन आता केलं आमच्या एकच्या छोट्याशा जिल्ह्याला, आपण जिल्ह्याचं रुग्णालय दिलं, जिल्ह्याचं महाविद्यालय दिलं, त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन करतो। आणि याच महाविद्यालयाला आमच्या जिल्ह्यात ज्यांचं जन्मस्थान कडोळी आहे त्या गावचे रहिवासी ज्यांचा जन्म कडोळी येथे झाला हिंगोली जिल्ह्यातल्या, म्हणून ह्याच महाविद्यालयाला राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव द्यावं ही सुद्धा विनंती मी आपल्याला करतो। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात आपण 2019 साली आले होते, त्यावेळेस आपण या जागेवरून आमच्या गोरेगावच्या अप्पर तालुक्याची घोषणा केली होती। मी आपल्याला विनंती करतो की हा फुल प्लेस तालुका आपण करावा अशी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाची 1400 एकर जमीन आमच्याकडे आहे, तिथं पशु वैद्यकीय महाविद्यालय आपण द्यावं अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो। आणि हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा मिळून जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, ती बँक आमच्या जिल्ह्याचं बायफरेशन होऊन आता 25 वर्ष झाले, तरी आमची बँक परभणीहून चालते, म्हणून ती बँक सुद्धा आम्हाला वेगळी करून आपण द्यावा अशी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात नाउद्योग जिल्हा गडचिरोली आणि हिंगोली हे 2 जिल्हे महाराष्ट्रात नाउद्योग जिल्हे आहेत, म्हणून आमच्या उद्योग जिल्ह्याला उद्योगाच्या क्षेत्रात सुद्धा आपण आम्हाला न्यावं, आमच्या लोकांना मोठं काम मिळावं, आमच्या उद्योजकांना इथं काम मिळावं, त्यासाठी आपण सुद्धा तोही प्रश्न आमचा मार्गी लावावा। त्याचबरोबर आमच्या शेजारी या देशात दुसऱ्या क्रमांकाची बाहुबलीची मूर्ती जैन धर्माची
लावून ठेवलेली आहे तिच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा फेब्रुवारीमध्ये आहे। आम्ही आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांना निमंत्रित केलं आहे, पण आपल्याला हा जोड विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मार्फत आमच्या मार्फत आपण शाह साहेबांना विनंती करा आणि आपण सुद्धा फेब्रुवारीमध्ये त्याही कार्यक्रमाला आपण यावा अशी विनंती आपल्याला करतो। त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण मागच्या 30,000 रुपये हेक्टरी लोकांना सौर ऊर्जेच्या जमीन आपण घेतल्या होत्या, पण आता आपण पुन्हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात 50,000 हेक्टर आपण त्याची घोषणा केली, त्याचा GR सुद्धा काढला। म्हणून मागच्या लोकांना 30,000 वाल्यांना आपण 50,000 रुपये हेक्टरी द्यावं ही सुद्धा आपल्याला मी मागणी करतो। त्याचबरोबर आमच्या शेनगावला MIDCच्या संदर्भात मोठी जागा उपलब्ध आहे आणि तालुका होऊन गेली 30-40 वर्ष झाले, म्हणून MIDCचा सुद्धा विषय आपण हाती घ्यावा। त्याचबरोबर आमच्या पोलीस बांधवाची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे सर, पोलिसांना गृहबांधणीसाठी GD लोन मंजूर करण्यासाठी रक्कम खात्यावर जमा करण्याचे आदेश सुद्धा आपण दिले पाहिजेत। त्याचबरोबर बचत गटाच्या आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथं आल्यात। आमच्या नरसी नामदेवच्या सेविका ज्या भगव्या वस्त्रात आपल्याला दिसतात त्या आमच्या नरसी नामदेवच्या महिला आहेत। 10,000 महिला आमच्या नरसी नामदेवच्या आहेत, त्यामधले प्रातिनिधिक स्वरूपात त्या सुद्धा आलेत। मी बचत गटाच्या भगिनीतर्फे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना 0% दरानं बचत गटाचं कर्ज त्यांना आपण दिलं पाहिजे। त्याबरोबर मराठा समाजाच्या वसतिगृहाच्या संदर्भात सुद्धा बांधकामासाठी आपल्याला निधी आपण उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आपल्याला करतो। त्याचबरोबर आमच्या हिंगोली शहराच्या काठानं कयादू नदी वाहते, यावर सुद्धा घाट बांधण्यासाठी आमच्या अहिल्यादेवीच्या स्मरणात आपण सुद्धा बांधून देण्यासाठी आम्हाला मोठी रक्कम द्यावी अशी विनंती करतो। आणि आज आपण इथं आलात, आपलं मोठं भव्य असं स्वागत आमच्या लोकांनी केलेलं आहे। आपला वारंवार आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे। मला सुद्धा मागच्या काळात थोडासा बिमार पडलो, आपण नागपूरहून मला विमान पाठवलं आणि मुंबईला घेऊन गेले। एवढं प्रेम हे आपलं अबाधित आमच्यावर राहणार आहे याबद्दल आमच्या मनात शंका नाही। पुन्हा एकदा आमचा हिंगोली जिल्हा आपण स्वतः आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आपल्याला करतो। पुन्हा एकदा आपलं हिंगोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो।